नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवलो. आपण आज चाललो जालन्याहून मालवणला फॅमिलीसोबत, म्हणजे आमचे दाजी आणि ते सगळे फॅमिली ट्रिप आहे. अकरा वाजून 25 मिनिटं. तर आपण आता जालन्यातून निघालो ते रात्रीचे. तर रात्रीचा प्रवास तर तुळजापूर कोल्हापूरपर्यंतचा रात्रीच होईल. तर चला पुढं बघत राहा, आम्ही कुठं कुठं जातो, काय काय जातो. चला, आपली गाडी आलेली आहे बुलढाण्याहून. तर आपण आता जालन्यातून निघालो. कुठं चाललो आपण? बाहेर दिसायला नाही काही. एवढ्या दिवसाच्या प्लॅनिंग नंतर शेवटी आज आपण सगळे चाललोय मालवणला. तर आता आपण पुढे कुठे थांबलो तर तिथे व्हिडिओ काढू डायरेक्ट. दाजीचा बर्थडे, आमच्या भास्कर दाजीचा बर्थडे. हॅपी बर्थडे जीजू. आता इथं थांबलो होतो एका ठिकाणी. हा अजिंक्य का भाई, थांबायचं नाही. आमच्या ताईला पडलं काहीतरी फोन पडला होता आता आपला. तर ही आपली गाडी आहे. हे माझ्या ताईला मळमळ झालती. दिसायलो का रे? दिसायलो का? हो दिसायला. तर आपण आता डायरेक्ट सकाळी जेव्हा सकाळ होईल तेव्हा व्हिडिओ चालू करू, का की रात्री काही बघून फायदा नाही. चला, सकाळी ज्या बिन गावात पोहोचू त्या गावात व्हिडिओ चालू करून घेऊ आपण. सांगायची गोष्ट आहे का ती घाणेरडी. हे आपले अजिंक्य कवी बुलढाण्याहून आलेले. ही गाडी घेऊन आली आणि हे त्यांचे बंधू. मामा लहान मावाच पोरग, मग मोठा मावाच पोरग. आणि गाडी आपली. चला, इकडं पाय. आम्ही आता तुळजापूर मध्ये थांबलेलो आहे. इथे एक रूम केली, तर थोडे फ्रेश होणार आहे आता सगळे, आणि मग नंतर निघणार आहे समोरच्या आपल्या समोरच्या दिशेने. आम्ही रूमच्या बाहेरच थोडं व्ह्यू आहे. काय व्ह्यू म्हणजे व्ह्यू नाही म्हणताय त्याला, पण आहे काहीतरी असं. इकडे ट्रिपचा हिशोब चालू आहे. हे जोडे आलेले आहेत त्याचा हिशोब आहे. त्याच्यात आमचं काही नाही, माझं आणि अजिंक्यचं. आमचा खर्च झालाच नाही अजून काही. जेवताना नाही. हे बाय आजा, सकाळचं जेवण तू कर, रात्री जेवण मी करतो. फायनल एकदम जमलेलं आहे आपलं. सकाळचं जेवण अजिंक्य करणार आहे, रात्रीचं आहे माझं. इकडे बाय मीर जाधव इकडे बाय व्हिडिओ काढून राहिलो. तर आम्ही इथून अजून निघलेलो नाही. आता तयारी केल्या सगळ्यांनी, आंघोळ केल्यात आम्ही आणि मग निघालो. ही एक रूम होती आणि ती एक रूम होती. काय म्हणता? तर सगळे चाललेत दर्शन करायला तुळजापूरचं. मी आणि आजू सकाळीच गेलतो. सकाळी व्हिडिओ काढला नव्हता मी, आम्ही झोपेतच होतो. तर ओके, तर आपण आता नाश्ता करायला थांबलो. हे बाकीचे गेले दर्शनाला. मी आणि अजिंक्य सकाळीच दर्शन करून आलो. दादा आहे का आहे टेन्शन होते. आणि आपण आता मिसळ मागितली, जोगेश्वरी मिसळ. काय सांगितलं आज? सांगितलेली आपण पाहू कशी येते, मग ती खाऊ आणि मग बसू इथं. मिसळ आलेली आता. मिसळच आहे नाही.
स्पेशल मिसळ आहे. आता आपण खाऊ. रस्सा पण दिला आहे ना. हे बघा, हे खाऊ आणि मग भेटू डायरेक्ट निघताना आता. आमच्या घरच्याला वेळ होता आहे दर्शन होऊन यायला इकडून मंदिरातून. तर मी आणि आजू इथं थंडाई प्यायला आलो. पहिलवान थंडाई इथं ती प्यायला आलो. ते मस्त म्हणतो आजू, पिऊन पाहू आपण. ये ना आम्हाला पाहायला आलं. एक नंबर थंडाई होती. आता मस्त पिले आम्ही. आमच्या घरचे पण भेटले होते. जाऊ आता. तुळजापूरला आले तर इथून प्या नक्की. आता आम्ही निघलोय तुळजापूरहून पुढच्या दिशेने. कुठे चाललो आपण? कोल्हापूर टू मालवण डायरेक्ट. म्हणा आता हे बाकीच्या नाश्ता करायचा आहे. आपण नाश्ता केलाय. चांगल्या बोले कसं तरी. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही करणार आहे चांगला नाश्ता. चांगलं म्हणजे आम्ही पण खाल्लं मसाला आणि पाव. आम्ही पण चांगलंच खाल्ले. अरे याचा बर्थडे आज. सोडून गेले आपल्याला. त्या दोघांना अजिबात एंट्री नाही कुठे पोहू नका मी. तर आपण सगळे इथं नाश्ता करणार आहे आता. हो अजिंक्य गवई एकदाच काढून संपले का? हे कसं आहे मॅटर होत ना आपलं. आपल्या गाडीत चांगले स्पीकर आहे. एक सीन झाला इथं. आमची गाडी पोलिसांना थांबवली. आता काहीतरी लायसन्स आणि ते चेक करायला वाटते. बघूयात काय होतं आता. लायसन्स आणि ते पाहून पोलिसांनी सोडून दिलं. ते पेट्रोल फुल करायला आपण आता. आपले डिझेल अजून फुलच होऊ राहिले. पैसा 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 गेला वैभव दादाकडं. आपली टाकी फुल आता. आता निघू आपण इथून. अरे अजिंक्य का? अरे आध्या चलने लगे हैं ये रास्ते, आहा मंजिल से बेहतर लगने लगे हैं ये रास्ते। तर आम्ही आता सध्या सोलापूरच्या पुढे आहे. इथं थोडं थांबलो होतो. माझ्या भाच्याला सुचू आली. आपण आता इथं थोडा वेळ थांबलो. काय दे मला नवरा एक पागल.
कुठं थांबायचं ऑन कॅमेरा मालवणला जायचं. वैभव तू सांग कुठं जायचं आपल्याला आता? भैया जिथं नेईल तिथं जायचंय आपल्याला. आता त्याला तो आपण बुलढाण्याला नेऊ राहिला आपल्याला. आग्र्या कसं वाटतंय? ही गाडी आहे आपली नवीन क्रुझर ट्रॅक्स काहीतरी म्हणते तिला. निघू आता समोर. आता आम्ही आलेलो आहे पंढरपूरमध्ये. इथं चंद्रभागा नदी आहे. ती नदी आणि जमलं तर मंदिर पण बघू आम्ही. बघू आता नदी पाहू नदी. ती तिकडे नदी आहे समोर. तर आता आपण आहे पंढरपूरमध्ये. आपण चंद्रभागा नदी आहे त्या नदीच्या तिथं आलेलो आहे. ती नदी पाहू आणि मग जाऊ पुढं. इथून असं फिरून जाऊ. इकडं नदी येते. कुठं आलो मेर आपण? आम्ही चंद्रभागा नदीच्या पात्रात आहे आता. म्हणजे नदी जिथून वाहत असते तेवढं याच्यातून आहे. इथून मालवण आहे 330 किलोमीटर अजून. म्हणजे अजून आम्हाला 2-3 घंटे आहेत मालवणला जायला. तिथं गेल्यावर रूम करावं लागेल आणि मग पाहू तिथलचं काय फिरायला गिरायचं कसं येतं. पाठीमाग मैताई आणि दाजी आहेत. समोर बिन फिरायला दाखवतो. हे समोर बिन चालले ते चौघ. मा भाचा आणि मा मावस पोरग. आपण आता चंद्रभागा नदीच्या पात्राच्या कोपऱ्यावर बसलेलो आहे. आपला वैभव दादा थोडा आराम करायला त्याच्यामुळं आम्ही इथं आलो. थोडा वेळ इथं थांबू आणि मग वापस जाऊ. हे बोटिंग आणि याचं बी नाही इथं तुम्ही करू शकता. जाऊ. आपण पंढरपूरवरून चाललो डायरेक्ट मालवणकडं. आता आपला मुक्काम डायरेक्ट मालवणवर राहणार आहे. बरोबर बरोबर चुकी बरोबर ते सांगा काय. आता आपण डायरेक्ट मालवणला गेल्यावर भेटू. तर आपण आता सध्या आहे कोल्हापूर आणि सांगलीच्या अलीकडं एक हॉटेल तिथं थांबलो होतो. काय आता इथं आपण चिवडा आणि ते खाऊ आणि मग जाऊ समोर. इथून बिन अजून वेळ आहे मालवणला पोहोचायला. त्याचं काय चालू आहे काय माहिती आहे वैभव दादाचं. चिवडा चला. तर आपण आता इथून निघल्यावर बोलू डायरेक्ट. आता मला आता एक कोल्हापूरच्या पुढं हळती नावाचं गाव आहे. तिथं जेवायला थांबलेलं आहे. इथं जेवण करू आणि इथून आता मालवणला जाणार आहे. आपल्याला लय वेळ झालेला आहे आधीच. इकडं बसलेले इकडं बी नाही इकडं बी नाही. अजिंक्य बाई इकडं ऑर्डर देणं चालू आहे. कसं असतं जेवण झाल्यावर भेटून ऑर्डर दिली आपण. आता भेटून व्हेज थाळी आलेली आहे. व्हेजच म्हणतात ना याला. व्हेज थाळी आलेली आहे. पनीर मसाला पनीर हे नवीन घेतलेली आहे. आता आपण इथं जेवण करू आणि निघू मालवणकडं. ओके झाले मस्त. आता आपण पिणार आहे ही सोलकढी. मला नाही पटलं. मला पटली नाही ती. वेगळंच लागू राहील ती. थोडं वेगळंच झालं. आता हे पिऊन घेतो. काय म्हणणे
हे आमच्या भावाची तब्येत खराब झाली आता. इकडे अरे सॉरी. आता आम्ही पण इथून निघू. ओ मीर जातो कुठं आला तू? ऐ आता रात्रीचे 1:25 झाले, 6 झाले. आणि इथं मालवणमध्ये आलो आहे. आता आणली एक छोटी, आता एक रूम केलेली आहे, तिथे राहणार आहे. पण मी आणि अजिंक्य गाडीत राहणार आहे, कारण की आम्ही नाही केली रूम, आमच्या दाज्याने त्यांनी केली. ते इथं राहतील. आम्ही सकाळी रूम करू एखादी. ओ वाव, हां रूम आहे.